नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आज थोडीशी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा 23 मेचा हप्ता नेमका कधी जमा होणार, कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि सरकारकडून काय काय नवीन अपडेट आलेले आहेत ते आपण जाणून घेऊयात। ओके, या व्हिडिओमध्ये सगळे मुद्दे अगदी सोप्या भाषेत आणि पूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते। राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा सध्या फायदा होताना दिसून येत आहे। ओके, आता राहिला विषय 23 मेचा हप्ता येणार कधी। ओके, याविषयी सांगायचं झालं तर सध्या अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे की 23 मेचा हप्ता नेमका कधी जमा होणार। तर मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार सरकारकडून हप्त्याची प्रक्रिया सध्या आता सुरू करण्यात आलेली आहे। हो, कारण की आता काय झालं होतं, KYCमुळे लेट वितरण होत होतं, उशिरा वितरण हप्ता येत होता महिलांच्या खात्यामध्ये, पण आता तसं होणार नाही। सगळ्या KYCच्या प्रक्रिया सगळं काही व्हेरिफिकेशन पडताळणी कंप्लीट झालेलं आहे, त्यामुळे आता इथून पुढे हप्ता हा लवकर अकाउंटवर येण्याची शक्यता आहे। ओके, सरकारकडून हप्त्याची जी प्रक्रिया आहे ती आता सुरू करण्यात आलेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील काही दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजे जर तुमचे अर्ज आणि कागदपत्रे योग्य असतील तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात। ओके, पण आता मार्च आणि एप्रिलचे पैसे सर्वात आधी येणार आहेत, त्याच्यानंतरच मेचा हा हप्ता यायला सुरुवात होईल। ओके, आता कोणत्या महिलांना हप्ता हा मिळू शकतो। ओके, तर ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला आहे, आधार लिंकिंग पूर्ण आहे आणि बँक खाते DBTसाठी सक्रिय आहे, अशाच महिलांना आता हप्ता मिळणार आहे। जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर तुमचे पैसे अडकू शकतात। ओके, त्यामुळे ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही कंप्लीट करणं गरजेचं आहे। ओके, आता पैसे आले का हे कसे तपासायचे। ओके, एकदम छोट्या शब्दात सांगायचं झालं तर महिलांनी आपल्या बँक खात्याचा मेसेज आलेला तपासावा। ओके, तसेच बँकेच्या पासबुकमध्ये एंट्री करून किंवा मोबाईल बँकिंग ॲपच्या माध्यमातून पैसे जमा झाले का ते तुम्ही पाहू शकता। ओके, आता पैसे न आल्यास काय करायचे। ओके, जर अजूनही पैसे आले नसेल तर घाबरून जाऊ नका। सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे का ते एकदा बघा, नसेल तर लिंक करून घ्या। त्यानंतर DBT सक्रिय आहे का ते तपासा, कारण काय आहे, खूप साऱ्या महिलांना मधूनच पैसे येणं बंद होतं, पण त्यांचं KYC सगळ्या गोष्टी बरोबर असतात, पण एक गोष्ट नसती, आधार कार्ड बँकेला लिंक नसतं त्यांचं झालेलं, त्यामुळे त्यांचे पैसे अडकलेले असतात। ही गोष्ट तुम्ही करून घ्या, तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवर यायला परत सुरू होतील लाडक्या बहीण योजनेचे। ओके, त्यानंतर DBT सक्रिय आहे का ते बघा, नसेल तर करून घ्या आणि गरज पडल्यास तुम्ही सेतू केंद्र किंवा संबंधित कार्यालयाशी तुम्ही संपर्क थोडासा साधू शकता। ओके, आता सरकारकडून लाभार्थ्यांची बेसिकली पडताळणी सुरू असल्यामुळे झाले काय, काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये काही खात्यांमध्ये पैसे यायला उशीर होत आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका। KYC आणि बाकीच्या गोष्टी तुमच्या सगळ्या बरोबर असतील तर तुम्हाला हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सगळे पैसे येऊन जातील। खास करून मार्च आणि एप्रिलचा हप्ता जर तुम्हाला आला नसेल KYC करूनसुद्धा, तरीसुद्धा तुम्हाला मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पैसे येतील, कारण की पडताळणी काही ठिकाणी अजून राहिलेली आहे, त्यामुळे आता पैसे यायला थोडासा उशीर होत आहे काही जिल्ह्यांमध्ये, पण नक्कीच तुम्हाला पैसे मिळतील। ओके, तर लाडक्या बहिणींनो, ही होती लाडकी बहीण योजनेच्या 23 मे हप्त्याबाबतची महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा। अशाच सरकारी योजना व ताज्या अपडेटसाठी माझ्या या चॅनलसोबत राहावा तुम्ही टिकून, त्यामुळे सबस्क्राईब करा। ओके, धन्यवाद।